नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काहीच वेळापूर्वी श्री राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत आणि मनसेनं असा दावा केलेला आहे की औरंगाबादमधली त्यांची जी उद्याची सभा आहे ती सभा ऐतिहासिक ठरेल का, आणि म्हणून या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत लोकसत्ताचे श्री सुहास सरदेशमुख आहेत, प्रमोद माने आहेत, वरिष्ठ पत्रकार, आणि जयंत महाजन आहेत. असं की माझ्या मते जी स्क्रुटनीची आत्ता साधनं उपलब्ध आहेत ती पाहता लार्जर दॅन लाईफ ज्या राजकारण्यांची महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून ज्यांची प्रतिमा झालेली आहे तशी ती प्रतिमा आत्ताच्या सगळ्या ह्या सोशल मीडियाच्या प्रभावामध्ये ती राहील का, कारण त्यांनी पूर्वी घेतलेल्या भूमिका, त्यांचा पूर्वीचा राजकीय इतिहास वगैरे वगैरे पाहता असं जरी असलं तरी औरंगाबादमधली ही जी सभा आहे ती ज्या मैदानावरती होते ते मैदान बाळासाहेबांचं औरंगाबादशी असलेलं नातं आणि शिवसेनेची जी नवी राजकीय भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये जो एक पॉलिटिकल स्पेस तयार झाला आहे असं राजकीय विचारवंतांना आणि मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळं आपण असं म्हणू शकतो की मनसेला सुद्धा वाटतंय. तर त्या परिप्रेक्षामध्ये उद्याची ही जी सभा आहे ती तशी खरंच ऐतिहासिक ठरेल का या प्रश्नाची आपण चर्चा करायला हवी. आज सकाळपासून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया तर आलेल्याच आहेत, त्या प्रतिक्रियाचाही आपण उहापोह करू. सो प्रमोद माने, मला आधी सांगा की खरंच उद्याची जी मनसेची सभा आहे तिला हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट असतील का, राहतील का, बाळासाहेबांची जी पहिली सभा झाली तेच पुढं एकदा म्हणजे रिपीट इन द हिस्ट्री असं जे म्हणतो आपण तसं होईल? आत्ता राज ठाकरे यांनी आधीच्या 2 सभांमध्ये हिंदुत्वाची लाईन घेतलेली आहे. भले त्यांनी आपली भूमिका बदलली असेल, आधीच्या भूमिका त्यांनी आज बदलल्या असतील, पण आता त्यांनी हिंदुत्वाची लाईन घेतलेली आहे आणि हनुमान चालिसा आणि भोंगे याचा त्यांनी वापर केलेला आहे. आणि नेमका हाच वापर मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांनी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत हिंदुत्वाचा नारा दिला होता. आणि मला असं वाटतं की या आत्ताच्या भूमिकेमध्ये आता भविष्यामध्ये बदल न करता राज ठाकरे हिंदुत्वावरच आपलं राजकीय कारकीर्द पुढे चालू ठेवतील असं मला वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सभा ऐतिहासिक ठरेल का, तर मला असं वाटतं की निश्चित ठरेल. कारण की आत्ता म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा 1988मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये झाली आणि या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे यांना शिवसेनेकडं मुंबई पुण्याबाहेर जर सर्वात मोठं यश मिळालं ते औरंगाबादमध्ये. आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये जवळपास 28 नगरसेवक निवडून आले. आणि हे नगरसेवक कशामुळे निवडून आले तर केवळ बाळासाहेबांच्या एका सभेमुळे. आणि ती सभा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरली. आणि या सभेमध्येच म्हणजे मराठवाड्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये सेना जी वाढली ती केवळ मराठी माणूस म्हणून वाढलेली नाही, तर ती वाढली आहे ती केवळ मुस्लिम द्वेष, या मुस्लिम द्वेषामुळेच सेना इथं वाढली, बहरली आणि स्थिर पण झाली. आणि मला असं वाटतं की हिंदुत्वाची जी लाईन राज ठाकरे यांनी घेतलेली आहे आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत खरं तर म्हणजे ही लाईन घेण्याला उशीर लावला त्यांनी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी लाईन त्यांनी घेतली आहे ती बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढे आपली राजकीय कारकीर्द पुढे पाहू. प्रमोद माने यांनी जो ओपनिंग रिमार्क दिलेला आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया. खूप सारे प्रेक्षक आपल्याशी जोडले जात आहेत. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला या 3 पत्रकारांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न तुम्ही जरूर पोस्ट करा. मी पाहतोच आहे की तुम्ही जे जोडले गेलेले आहात, तर तुमच्या प्रश्नांचाही इथे आपण उहापोह करू. पण त्याच्या आधी महाजन साहेब, मी इम्तियाज जलील यांचं त्यांनी माध्यमांना दिलेली मुलाखत मी पाहत होतो आणि त्याची बाहेर पण औरंगाबादच्या चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीनं पोलिसांनी या सभेला परवानगी द्यायला उशीर केला, काही संघटनांनी ही भूमिका घेतली की इथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते. सो मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की औरंगाबादमधली आत्ताची जी स्थिती आहे, जी सामाजिक काही स्थित्यांतर रिफ्लेक्शन आपण ज्याला म्हणतो, ते काय दिसत आहेत या सभेच्या निमित्ताने? या सभेच्या निमित्ताने मला असं वाटतं की राज ठाकरे हे थोडंसं पोलरायझेशनच्या बाजूने जाताना दिसत आहेत आणि त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही किंवा त्यांचा एक हिंदूंचा कैवारी अशी इमेज बिल्ड होऊ द्यायची नाही.
म्हणून इम्तियाज जलील यांनी फार त्यांना अगदी हलक्यामध्ये आमच्याकडे शिरखुर्म्याला या किंवा तुम्ही आमच्याकडे या असं जे त्यांना हे केलं त्यात त्यांनी त्यांचं महत्त्व कट्टरतेच्या बाजूने वाढू नये अशी एक सटल लाईन इम्तियाज जलील यांनी घेतलेली दिसते. जसं आता प्रमोदने सांगितलं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मराठवाड्यामध्ये आले आणि शिवसेना वाढली तर दोन गोष्टी कॉमन आहेत. एक बाळासाहेब ठाकरेंचं एक वक्तृत्व होतं, ते वक्तृत्व तो वारसा राज ठाकरे आज वाहताना दिसतात. त्यामुळं त्यांच्या सभेला गर्दी जमते आणि त्यांचं जनमानसावर गारूड पडतं. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना जेव्हा 88ला वाढली तेव्हा विरोधी पक्षाची स्पेस रिकामी होती. काँग्रेस एस होतं ते 1 वर्ष आधीच काँग्रेस आयमध्ये विलीन झालेलं आहे. शरद पवार पुन्हा काँग्रेस त्यामुळे एक विरोधी पक्षाची जागा होती, ती जागा शिवसेनेने तेव्हा भरून काढली. आता थोडी परिस्थिती अशी आहे की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलेली असल्याने त्यांना आक्रमक हिंदुत्वाची लाईन घेता येत नाही. त्यामुळे ती लाईन घेऊन शिवसेनेचा जो वोटर बेस आहे तो डिवाईड करण्याचं काम हे या निमित्ताने होऊ शकतं. ही त्यामागची स्ट्रॅटेजी मला राज ठाकरेंची वाटते. आणि राज ठाकरे असो किंवा कोणी असो, आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे राज ठाकरे ही पोलरायझेशनच्या बाजूने जाताना दिसत आहेत. मात्र त्यात एक धोका आहे की राजकारणासाठी म्हणून पण पुन्हा जर आपण धार्मिक भावनांना फुंकर घालायला लागलो तर यातून 88ला शिवसेना वाढली आहे खरं, परंतु 88ला ज्या दंगली झाल्या त्यांनी औरंगाबाद एक 10-15 वर्ष मागं फेकलं गेलं. तर तो अशांतता, ही धार्मिक अशांतता ही विकासाला मारक ठरू शकणारी आहे, याचं भान सर्वच नेत्यांनी ठेवायला हवं. ठीक आहे, मला हा प्रश्न सुहास तुलाही विचारायचा आहे, कारण मी इम्तियाज जलीलचं ते स्टेटमेंट ते रिपीट मी करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्यामधल्या एक असं हे शहर आहे की जिथे खूप सारे उद्योग आहेत. ही भारतातलं असं एकमेव जिल्हा शहर आपण म्हणू की ज्याला अधिकृतपणे पर्यटनाची राजधानी आपण म्हणतो. तेच हिस्टॉरिकल ब्लंडर पुन्हा होणार आहेत का? मी कुठल्याही पॉलिटिकल अँगलने हे विचारत नाही आहे. इम्तियाज जलीलनी एक भूमिका मांडली आणि त्यांनी ते असंही पुढं म्हणाले की या शहरामध्ये काहीही होणार नाही. जरी व्यापाऱ्यांनी काही चिंता माझ्याकडे येऊन व्यक्त केलेली असली तरीसुद्धा या शहराचा इतिहास असा नाही आहे की ज्यामुळं काहीतरी अँटी सोशल एलिमेंट्स उद्याच्या सभेच्या निमित्तानं येतील. असं काही जाणवतं आहे का आणि पोलिसांनी योग्य ती काळजी घेतलेली आहे का? दोन तीन गोष्टींमध्ये आपण बघूयात. मला असं वाटतं की MIMवरचा बेसिक जो आरोप होता तो आरोप होता की त्यांना बी टीम म्हणून आत्तापर्यंत ओळखलं जायचं, भाजपची बी टीम म्हणून त्यांच्यावरचे आरोप असायचे. आता बी आणि सी असं दोन भांडण आहे का, असा पण एक प्रश्न त्या निमित्ताने जन्माला यायला लागलेला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मनसे या त्यांना एक सॉफ्ट पंचिंग टूल पाहिजे आणि ते मुस्लिम कम्युनिटीला पंच करतात. आता कालचं पण त्यांचं शूरकर्म्याचं जे स्टेटमेंट आहे, म्हणजे आमच्याकडे या असं म्हणण्याचा जो भाग आहे, तर यांना येऊन त्यांचं जे ध्रुवीकरण होईल त्याच्या निमित्ताने जे ध्रुवीकरण होईल ते फक्त हिंदू समाजाचं होणार नाही, तर ते मुस्लिम समाजाचं सुद्धा ध्रुवीकरण होणार आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या निमित्ताने त्याला असं पण हवं असणार आहे की आपल्या समाजाचं पण ध्रुवीकरण दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी तोंडून झालं तर अधिक चांगलं. तर तो पण त्याच्यातला भाग आहे की त्यांनी येऊन बोलावं आणि त्यांचं ध्रुवीकरण ह्याच्या निमित्ताने होत असेल, म्हणजे इम्तियाजच्या निमित्ताने. इम्तियाज न बोलता किंवा MIM न बोलता जर आपोआप ध्रुवीकरण हिंदूंचं झालं की आपोआप मुस्लिमांचं होतं आणि मग सहज जर हे दोन्ही बाजूने होणार असेल तर काय हरकत आहे त्याचं स्वागत करायला. असा पण एक दुसरं इंटेन्शन त्याच्या वक्तव्यामागचं असू शकतं. म्हणजे इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यांमागचं क्रीडा संघटनांनी जो मुद्दा मांडला होता आणि महाजन साहेब जे म्हणाले की मागं जेव्हा दंगली झाल्या त्यावेळेला काही काळासाठी हे शहर मागं गेलं होतं. आपण कुठलंही प्रिडिक्शन करत नाही आहोत. मला खात्री आहे की औरंगाबादच्या पोलिसांनी, महाराष्ट्राच्या गृह विभागाने योग्य ती काळजी घेतलेली असेल. निश्चितपणे ही काळजी घेतलेली असू शकते, पण दुसरा भाग असा आहे की कोणत्याही छोट्या छोट्या कारणामुळे दंगली झालेल्या पाहिलेल्या आहे. म्हणजे पाण्याच्या एकदम छोट्या मुद्द्यांवरून एक दंगल आत्ताच रिसेंटली पण अनुभवलेली होती. म्हणजे तसं काही फार मोठं कारण होतं आणि असं काही पोलिसांनी काळजी घेतलेली असावी असं आपण गृहीत धरून चालूयात. पण ती वक्तव्य कशा पद्धतीनं कसं पोलराईज होतं त्याच्यावर. औरंगाबादचा इतिहास जो आहे तो दंगलीचा इतिहास आहे, हिंदू मुस्लिम दंगलींचा इतिहास आहे. आणि म्हणजे 1985 ते 90च्या दरम्यान अनेक दंगली या शहरानं अनुभवलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे हिंदू मुस्लिम तेढ जी निर्माण झाली, जसं आत्ता आणि जयंत महाजन यांनी सांगितलं की त्यामुळे आपण खूप मागे गेलो, विकास मागे गेला. पण आपल्या शहरामध्ये ती पार्श्वभूमीच दंगलीची पार्श्वभूमी होती.
पण 1992 नंतर बाबरी मस्जिद ढासळल्यानंतर जी दंगली झाली त्याच्यानंतर एक मात्र मोठी दंगल औरंगाबाद शहरात झालेली नाही आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षामध्ये ठीक आहे. मोठी दंगल अनुभवलेली नाही ठीक आहे आहे. औरंगाबाद. याचा अर्थ असा की इथल्या नागरिकांनी ज्या काही राजकीय रिफ्लेक्शन्स आले त्याला खूप सकारात्मक पद्धतीने बघितलं. पण महाजन साहेब, तो जो माने साहेबांना मी पहिला प्रश्न विचारला होता प्लीज, की आत्ता मनसे जे म्हणत आहे की उद्याची जी सभा आहे ती ऐतिहासिक ठरेल, ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणत असतील, तर जी बाळासाहेबांची पूर्वी जी सभा झाली आणि मग माहिती आहे आपल्याला की मराठवाड्यामध्ये पक्षाचा विस्तार झाला, तशी स्थिती पॉलिटिकली शिवसेनेच्या नव्या भूमिकेमुळं आत्ता इथे आहे का, औरंगाबादमध्ये आहे का, औरंगाबाद जिल्ह्यात आहे का, मराठवाड्यात पण आहे का? राज ठाकरे या नावाला वलय आहे आणि त्यांना लोक जमतात, म्हणजे ते वेव क्रिएट करू शकतात, लाट निर्माण करू शकतात. पण ही लाट पेटीमध्ये जर कन्व्हर्ट करायची तर संघटन हे मजबूत असावं लागतं. ते शिवसेनेचं संघटन तेव्हासुद्धा फार चांगलं होतं. लहान लहान तालुक्यापर्यंत जाऊन तेव्हा मधुकर सरपोतदारसारखे नेते, मनोज जोशींसारखे, छगन भुजबळसारखे शिवसेनेचे नेते हे जाऊन वातावरण निर्मिती करू शकायचे, संघटन पक्क बांधायचे. राज ठाकरेंना जो अपेक्षित रिस्पॉन्स आहे तो मिळवायसाठी त्यांना इथं संघटना आधी वाढवावी लागेल. नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुकामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल. कार्यकर्ते जर उभे राहिले, त्यांना जर बळ मिळालं तर विधानसभेला ते रिफ्लेक्ट होऊ शकतं. आधीसुद्धा जेव्हा त्यांचे 13 आमदार आले होते तेव्हा मराठवाड्यातून त्यांना रिस्पॉन्स मिळाला होता. औरंगाबादमधून हर्षवर्धन जाधव हे मनसेतर्फेच निवडून आलेले होते. पण तेव्हाही जेव्हा त्यांचे 13 आमदार निवडून आले तेव्हा, किंवा शिवसेनेचा इथे उदय झाला तेव्हा, किंवा अगदी रिसेंट उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा जो उदय झाला तेव्हा, या तीनही वेळेला पक्ष संघटन ॲज सच म्हणून काही नव्हतं, लोकांनी त्यांना स्वीकारलं. आता ती स्थिती आहे का? आता तेवढी परिस्थिती अनुकूल नाही, कारण संघटन हे लागतं. शिवसेनेचं संघटन हे नव्हतं. हे आत्ता 88च्या महापालिका निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो निवडून आला, अशी एक लाट होती. आणि जसं आता प्रमोद मानेंनी सांगितलं तसं इथं एक हिंदू मुस्लिम संघर्षाची किनार होती, ते खदखदत होतं मनात. त्याला वाचा शिवसेनेच्या निमित्ताने उघड आक्रमकपणे फुटली, म्हणून मतदार त्यांच्या बाजूने तेव्हा गेलेला होता. आज तेवढी शत्रुत्वाची भावना तेव्हा जेवढी होती 88ला, तशी आज आपल्याला आहेच असं ठामपणे सांगता येणार नाही. मात्र भडकाऊ विधानं झाली आणि 4 दगड कुठूनही आले तर वातावरण बिघडू शकतं. ठीक आहे. प्रमोद माने, एक तर ही जी नवीन शिवसेनेने घेतलेली भूमिका आहे, माझं असं मत आहे की एक मोठा कॅनव्हास शिवसेनेनं ह्या नव्या युतीच्या निमित्ताने स्वतः स्वीकारला. पण त्यांचा जो राजकीय इतिहास आहे त्या इतिहासामध्येच त्यांना अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? मी यासाठी विचारतो की आज ज्या पद्धतीनं मनसेच्या होर्डिंगला काउंटर करणारे होर्डिंग्स या शहरामध्ये शिवसेनेनं लावले, किंवा चंद्रकांत खैरे आणि इथल्या स्थानिक नेते मंडळींनी असं म्हटलं की हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही आहे, हिंदू हृदय सम्राट आणि हिंदू जननायक अशी काही तुलनाच होऊ शकत नाही, तर शिवसेनेमध्ये सुद्धा बाहेर कोणी बोलत नसलं तरी एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे का? का इथल्या नागरिकांनी किंवा फॉर दॅट मॅटर महाराष्ट्रातल्याच नागरिकांनी शिवसेनेची ही नवीन भूमिका स्वीकारण्यासाठीची ही योग्य वेळ आहे का? हे शिवसेनेने ज्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे ज्या पक्षांना त्यांनी कायम म्हणजे टार्गेट केलेलं आहे, आपल्या सभांमध्ये असो किंवा आपल्या भूमिकेमध्ये असो, ज्यांना लक्ष केलेलं आहे, तर त्यांच्याच मांडीला बसून ते आता नव्यानं सत्ता स्थापन त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळं नाही म्हणलं तरी आज हिंदुत्व, जे कडवं हिंदुत्व जे होतं सेनेकडं, आणि जी वोट बँक बाळासाहेब ठाकरे यांनी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वोट बँक तयार केली होती, तर तिला कुठेतरी आता तडा गेलेला आहे या नव्या भूमिकेमुळे, असं वाटतं तुम्हाला? अगदी निश्चित वाटतं. आणि नवं हिंदुत्ववाद हा जो यांनी घेतलेला आहे शिवसेनेनी, मला असं वाटतं तो निश्चितपणे मतदारांपासून निश्चितपणे दूर जाणारा आहे. राजन साहेब? नाही, मला त्यातला एक व्यावहारिक बाजू मला अशी मांडावीशी वाटते की हे 3 पक्ष एकत्र आले, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. कार्यकर्ते कसे एकत्र येतील? म्हणजे आपण पाहतो नगरपालिका निवडणुका असतील तर वेगवेगळेच त्यांना लढावं लागणार. आमदारकीला सुद्धा जे आयुष्यभर लोक करतात ते आमदार होण्यासाठी, तर तो एकत्र पुढच्या काळात टिकणं अवघड आहे. त्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला स्वतंत्र निवडणूक विधानसभेची लढवावी लागेल. तसं लढवताना त्यांचं नुकसान हे दोन्ही बाजूनी होईल. जो हिंदू वोटर मोदींच्या बरोबर त्यांना पाहत होता तो नाराज झालेला, तो मनसेकडं नक्कीच वळू शकतो.
आणि जो बाकी ज्या मतदारांच्या मागं ते लागलेले आहेत तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनी किंवा काँग्रेसनी किंवा MIMनी सुद्धा ऑलरेडी काबीज केलेला आहे. त्यामुळे याच्यात राज ठाकरेंना ॲडव्हान्टेज आहे, फक्त ते कशा पद्धतीने ते वाढवतात पक्ष संघटना आणि कॅप्चर करतात हे महत्त्वाचं आहे. सुहास, मला थोडंसं या दोघांच्याही मताला थोडासा कॉन्ट्रास्ट असा वाटतो की मी जे अगदी सुरुवातीलाच म्हटलं की आत्ता ज्या पद्धतीची माध्यमं उपलब्ध आहेत, ज्या पद्धतीचं क्रिटिकल ॲनालिसिस अगदी घरात बसलेला सर्वसामान्य मनुष्यसुद्धा करू शकतो, ते पाहता सतत बदललेल्या ह्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका पाहता राज ठाकरे यांच्यासाठी ती खरंच अशी पॉलिटिकल स्पेस आहे का की जी शरद पवारांच्या त्या एका ऐतिहासिक निर्णयानंतर श्री राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जे दोघांनाही असं वाटतं की ती स्पेस तयार झालेली आहे, ती राज ठाकरे भरून काढू शकतील असं तुला वाटतं? तुमच्या प्रश्नाला आणखी एक बाजू मला आणखी हे करायला वाटते. दोन म्हणजे यशापर्यंत जातात आणि यश मिळत नाही असे नेते आहेत. एक राज ठाकरे आणि दुसरं नाव प्रकाश आंबेडकरांचं, की त्यांना सुद्धा त्या लेवलला यश मिळत नाही आहे. या दोन्हींचं राजकारण जर समांतरपणे बघितलं तर यश येता येता राहतं किंवा जवळ जातात आणि मिळतच नाही आहे. अक्षरशः काही जागांपर्यंत पोचलेले असतात आणि घासच घेता येत नाही. तर हा घास घेता येऊ शकतो का, हा घास घेण्याचा प्रयत्न म्हणून हा त्यांचा पार्ट आहे हिंदुत्वाचा, असं आपण त्याच्याकडे बघायला हवं. आणि ही स्पेस क्रिएट करण्याचा भाग आहे. म्हणजे त्यांनी आत्ता ती तयार केलेली आहे. आत्तापर्यंत त्यांनी बोललेल्या म्हणजे मागचे काही भोंग्यांचे संदर्भ ते सांगतात किंवा नव्यानंच हनुमान चालीसा इंट्रोड्यूस झाली तशा अर्थाने, राजकीय अर्थाने राजकीय अर्थाने पण हनुमान चालीसा आत्ताच नव्यानंच डेव्हलप झालेली गोष्ट आहे. तर अशा सगळ्यांच्या मध्ये हे त्यांना सुद्धा चाचपडण्याचाच भाग असणार आहे की खरंच हे पुढे जाऊ शकतं का, किती पुढे जाऊ शकेल. हे तीन वोट शेअरिंग ह्याच्यातले जे आहेत, म्हणजे हिंदुत्वाचं वोट शेअरिंग कोणाचं असेल, शिवसेनेला म्हणणार त्यांना पण एक वोट शेअरिंग हिंदुत्वाचं हवं आहे. दुसरं वोट शेअरिंग आहे BJPचं, जे स्वतःला रामाशी संबंधित जोडून. तिसरं जे वोट शेअरिंग आहे ते मनसेंना नव्यानं तपासायचे ते हनुमानाच्या निमित्ताने. असं एकाच हे तिघही एकत्रित म्हणजे आत्ता तर त्या लेवललाच सर्वसामान्य माणसांमधली चर्चा अशी आहे, ती जी मगाशी असं म्हणालो मी की अरे ह्या तर टीम आहेत एकमेकांना जोडलेल्या आणि त्या टीमचा BC असा भाग करूनच त्याच्याकडे बघायला लागले आहेत. ही जर कॉमन माणसांची चर्चा बघितली तर ती स्पेस आपल्यालाही मिळू शकते का, असा हा प्रयत्न करून पाहणे आहे असं मला वाटायला लागलं. आणि मग त्या निमित्ताने मग निर्माण होणारी, म्हणजे तू जसं म्हणालास की क्रिटिकली समाज माध्यमांमध्ये ती भगवी शाल लपेटून येणं, म्हणजे आत्तापर्यंतच्या कोणत्याही राज ठाकरेंच्या सभेमध्ये भगवी शाल लपेटलेली आपण बघितली नाही. ते बाळासाहेब ठाकरेंनी केलंय, ते त्यांनी पूर्वी केलेलं आहे, ते जशाच तसं रिप्लिकेट करून राज ठाकरे पण आत्ता त्या निमित्ताने यायला लागलेला आहे. मी आणखी एलिब्रेट करतो. हाच मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण आज श्री दानवे असं म्हणाले की हिंदू हृदय सम्राट आणि हिंदू जननायक अशी जी तुलना करून त्यांचं प्रोजेक्शन सुरू आहे ते काही लोक स्वीकारणार नाही. ते या देशातला एकच हिंदू हृदय सम्राट होता आणि ते श्री बाळासाहेब ठाकरे होते. माने, मला असं वाटतं की आत्ता जी म्हणजे हिंदुत्वाची जी भूमिका मांडली आहे राज ठाकरेंनी, तर त्यांच्या या नव्या भूमिकेनंतर बघा की पूर्ण भारतामध्ये त्याचे पडसाद उमटलेत. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये उमटलेत, कर्नाटकात उमटलेत आणि स्वाभाविकपणे जिथं मुस्लिम बहुल जिल्हे आहेत. याला ॲडिशनल पण आणि थोडं करेक्शन पण म्हणून मी सांगतो. 26 तारखेपासून 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जो एक नवा कार्यक्रम आला की ज्याच्यामध्ये ह्या सरकारची जी 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचं सेलिब्रेशन देशभरामध्ये करायचं आणि त्याच्यातला एक मुख्य अजेंडा हा हनुमान चालीसा होता. हे करेक्शन आहे त्यातलं. कॅरी ऑन. नाही, हनुमान चालीसा म्हणजे आता पहिल्यांदा आव्हान हनुमान चालीसाचं कोणी केलं तर राज ठाकरेंनी केलं. म्हणजे भोंग्यांना पर्याय काय दिला त्यांनी, तर हनुमान चालीसा. म्हणजे याआधी सुद्धा त्यांनी असं म्हटलं आहे किंवा मी ह्याची भूमिका मांडली आहे, हिंदुत्वाची भूमिका मांडली आणि भोंगे बंद करण्याची भूमिका मांडली. पण त्यावेळेस त्यांनी पर्याय दिलेला नव्हता. यावेळेस त्यांनी हनुमान चालीसाचा पर्याय दिला आहे. मला असं वाटतं की ही जी लाईन आहे ती मला असं वाटतं की राज ठाकरेंना राजकीयदृष्ट्या मोठं करणारी आहे. आणि औरंगाबाद ही अशी स्पेस आहे की जिथं काय म्हणता नव्या भूमिकेला कायम साथ देणारी भूमिका आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा थोडंफार यश मिळालं ते औरंगाबादमध्येच, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना यश मिळालं ते औरंगाबादमध्येच. नंतर आत्ता सुद्धा भाजपला सुद्धा थोड्याफार प्रमाणात यश मिळालं ते मराठवाड्यामध्येच.
तर मला असं वाटतं की ही जी नवीन भूमिका, पण या भूमिकेला त्यांनी म्हणजे ते आपल्या भूमिका बदलली नाही पाहिजे. राज ठाकरेंनी हीच भूमिका त्यांनी कायम ठेवली तर यश त्यांच्या म्हणजे यश त्यांच्या निश्चितपणे त्यांना त्यांच्या कामताला पारड्यात पडेल असं मला वाटतं. थोडक्यात ते असं म्हणतायत की हिंदू हृदय सम्राट आणि हिंदू जननायक अशी जी तुलना केली जाते आहे ती तुलना औरंगाबादकर किंवा त्यांचं तर असं म्हणणं आहे की मोठ्याच कॅनव्हासमध्ये ते स्वीकारतीलच. मला असं वाटतं की राज ठाकरेंनाही कल्पना आहे, कारण राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या अनेक सभांच्या बरोबर इथं आलेले आहेत, स्टेजवरती उपस्थित असायचे आणि लहान लहान सभा राज ठाकरेंकडे सोपवल्याही जायच्या. आपण बाळासाहेब ठाकरेंची जागा घेऊ शकत नाही, पण आपण बाळासाहेब ठाकरेंचा खरा हिंदुत्वाचा वारसा पुढं नेतोय असा आभास ते सध्या उभं करतात. ते अतिशय हुशार आहेत. म्हणजे हिंदुत्वाची लाईन घेताना त्यांनी भोंग्याचा मुद्दा व्यवस्थित पकडला. तो म्हटलं तर धार्मिक, म्हटलं तर सामाजिक आहे, लोकांना न्यूसन्स होतो असं ते हुशारीने त्यांनी राज ठाकरेंनी तो पुढं नेलेला आहे मुद्दा. त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये हे यश मिळताना दिसतंय. हिंदू हृदय सम्राट ते एकदम होऊ शकतील असं नाही, बाळासाहेब एकदम झाले नाहीत, परंतु आता हे सगळं अजून पडद्याच्या बाहेर सगळं आलेलं नाही. पण राज ठाकरेंची जी एक उत्तर भारतीयांच्या विरोधातली जी भूमिका होती, जी इमेज होती ती पुसली जाती हिंदुत्वाचं ब्रॉडर लाईन घेतल्याने, आणि पुढं भविष्यामध्ये भाजपशी त्यांची युती ही होऊ शकते. तसं जर झालं तर ते सध्या जे एकटे चाललेले आहेत की त्याला तसं फारसं फ्युचर नाही, तर त्यांचं अलायन्स जर पुढं होऊ शकलं तर तो पक्ष वाढेल, लगेचच वाढेल असं नाही, पण 5-10 वर्षामध्ये तो चांगला आकार घेऊ शकेल त्यांचा पक्ष. मग आत्ता आज ज्या शिवसेनेकडनं प्रतिक्रिया आल्या आणि 8 तारखेला 8 जूनला पुन्हा श्री उद्धव ठाकरे यांची इथे सभा होणार आहे असं जे दिसतंय, सो असं झालंय का की शिवसेनेनं जी नवी भूमिका घेतलेली आहे त्या नव्या भूमिकेमध्ये सुद्धा क्लॅरिटी नाही आहे की आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जर कुणी कॉर्नर करत असेल तर त्याकडे लक्ष न देता आपला जो ठरलेला नव्या भूमिकेचा जो काही असेल ठरलेला नवी भूमिका त्याला कॅरी ऑन करत आपल्याला जायचं आहे नवं हिंदुत्वात. हां, तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाताना काही किमान समान कार्यक्रम त्यामध्ये हिंदुत्व सॉफ्ट त्यांना करावंच लागलेलं आहे, मवाळ भूमिका घ्यावी लागलेली आहे. आणि तो आता ते सत्तेत अडकले, सत्ता सोडून येऊ शकत नाहीत आणि तेवढी आक्रमक हिंदुत्वाची भाषा घेऊ शकत नाही. असं तर दिसत नाहीये. ते स्वतःच म्हणतात की आमचंच हिंदुत्व खरं आहे, आम्हाला ज्या पद्धतीनं कॉर्नर करण्याचा लोकांना अपील झालं पाहिजे ना. लोकांना अपील कोणाचं होतंय? हे भोंग्याचा विषय यांनी काढला, विद्वेषाला हात घातला, तर ते लोकांना अपील होणार ना. आता तुम्ही नुसतं मी वारसदार आहे आणि मी कट्टर हिंदू आहे तर तो दाखवावा लागतो ॲक्शनमधून. तर ते राज ठाकरे यशस्वी झालेत की मी एक त्याची लाईन घेतोय, वेगळी लाईन घेतोय, त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी आकर्षण जास्त आहे. दोघं जवळपास ऑलमोस्ट कन्व्हिन्स झालेले आहेत की शिवसेनेनं जो एक स्पेस तयार केला आहे, शिवसेनेच्या नव्या भूमिकेमुळे जो स्पेस तयार झालेला आहे तो राज ठाकरे भरून काढणारच आहे, भलेही त्यांच्या पूर्वीच्या काही भूमिका असल्या तरी. हो, महाजन सर म्हणतात त्यातला एक फक्त मुद्दा मला असं वाटत होता की तो त्यांनी मगाशी पण मांडला की नुसती लाईन घेऊन पण चालत नाही किंवा नुसते भाषणं घेऊन पण चालले नाहीत. कारण आत्तापर्यंतची त्यांची भाषणं आपण ऐकलेली आहेत आणि असं जरी असेल तरीसुद्धा आता त्यांना संघटन म्हणून सुद्धा काही गोष्टी करायला लागतील. जर संघटना वाढली नाही, संघटना बांधली नाही तर फारसं यश मिळत नाही. हे मागच्या निवडणुकांमध्ये सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि जर हे आता या निमित्ताने जर त्यांनी संघटन बांधायला सुरुवात केली तर पुढे मागे त्याला यश मिळू शकतं किंवा त्याच्यात थोडीफार भर पडू शकते. पण ही स्पेस आहे हे निश्चितपणे त्यांनी ओळखलेलं आहे, त्या स्पेसमध्ये ते पुढे जात आहेत. पण संघटना नसणे हा त्यांचा जो मूळ दोष आहे त्यांच्या एकूण पक्ष कार्यकारिणीतल्या. मला जरा मला एक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, कारण आपण औरंगाबादवरून बोलतो म्हणून, इथली जी जॉग्राफी आहे, इथलं जे पॉलिटिक्स आहे, इथली जी लोकसंख्या आहे, इथलं जे पोलरायझेशन आहे ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, ते काय आहे तेही आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे. आणि मग तिथे तुम्हाला जो वाटतं की राज ठाकरे यांना तो स्पेस तयार झालेला आहे तो कसा आहे? औरंगाबाद शहर किंवा औरंगाबाद जिल्हा किंवा मराठवाडा तर मुस्लिम बहुल वॉर्ड किंवा मतदारसंघ हे बरेच आहेत. म्हणजे मुस्लिम बहुल साधारणपणे 14 ते 15 विधानसभा, म्हणजे जिथं विधानसभा मतदारसंघ असतील की जिथं क्रुशल वोट्स आहेत, मुस्लिम वोट्स. तर अशा वेळी जर ही राज ठाकरे यांची हिंदुत्ववादाची जी भूमिका आहे ती मला असं वाटतं की त्यांना त्यांची म्हणजे नय्या पार करेल असं मला असं वाटतं राज ठाकरे मनसेची. आणि आज भलेही
दुसरी फळी त्यांच्याकडे नसेल, बाळासाहेब ठाकरेंकडे ती होती, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे ती होती. तर या निमित्तानं जसं जयंत नागरांनी मांडलं किंवा सुहास सरदेशमुखांनी मांडलं की पक्ष संघटन त्यांना मजबूत करावं लागेल आणि औरंगाबाद शहराला किंवा मराठवाड्याला मुस्लिम द्वेष जो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जो वारंवार मराठवाड्याच्या सभेमध्ये मुस्लिम द्वेषाच्या भर देऊन त्यांनी एक वोट बँक तयार केली, तर त्याच दिशेने राज ठाकरे यांची वाटचाल चालू आहे. आणि त्यातली पहिली सभा ही औरंगाबादला होते आणि त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सुद्धा आपला त्रिकोण बदलला. म्हणजे मुंबई पुणे असा त्यांचा आधीचा त्रिकोण होता. आता औरंगाबाद आता त्याच्याने आता या नव्या ह्याच्यामध्ये नवं हिंदुत्वाची जेव्हा त्यांनी हिंदुत्वादाची भूमिका घेतली, कडव्या हिंदुत्वादाची भूमिका घेतली, त्या भूमिकेमध्ये औरंगाबाद त्यांनी सामील करून घेतलंय. म्हणजे आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत ते हिंदू वोट बँक तयार करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे असं मला वाटतं. पण मग महाजन प्रश्न असा तयार होईल की अजूनही मतदार हा त्याच मुद्द्यावरती राजकीय पक्षांच्या भूमिकेला अनुकूल आहे का? या शहरातले काहीतरी प्रश्न असतील, ह्या विभागाचे काहीतरी प्रश्न असतील, त्याकडं दुर्लक्ष करून जे 2 दशकापासूनचं या शहराचं राजकारण आहे की खान की बान, औरंगाबाद की संभाजीनगर, याच मुद्द्यावरती मतदार राज ठाकरे यांच्या बाजूने जाईल असं तुम्हाला वाटतं आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. फक्त धार्मिक आवाहन केल्यानंतर त्याच्या मागं लोक जातील अशी आज परिस्थिती नाही. पण सगळेच राजकीय पक्षांचे जे नेते आहेत ना, ते मूळ जे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून हनुमान चालिसा किंवा असे भोंगे त्याला बाजूने किंवा विरोध एवढीच लाईन घेत आहेत. आता मराठवाड्यामध्ये शिल्लक ऊसाचा प्रश्न हा फार गंभीर आहे आणि त्याची येत्या 15-20 दिवसात महिनाभरामध्ये भडका उडालेला आपल्याला दिसेल. व तो विषय अजून म्हणावा तसा कुठल्याच राजकीय पक्षाने हातात घेतलेला नाही. किंवा विजेचं भारनियमन आहे, हा विषयसुद्धा मराठवाड्यामध्ये खूपच महत्त्वाचा झाला आहे. ग्रामीण भागात शेतीचा त्याविषयीसुद्धा फारशी काही चर्चा होताना दिसत नाही. किंवा बेरोजगारी आहे, महाराष्ट्रात आहे परंतु मराठवाड्यामध्ये ती जास्त आहे बेरोजगारी. तरी तुम्हाला वाटतं की राज ठाकरेंना तो स्पेस आहे? तर जिथं बेरोजगारी किंवा असंतोष आहे तिथं विद्वेषाचं वातावरण लवकर पसरतं, कोणाला तरी टार्गेट लागतं. ठीक आहे. खूप सारे प्रेक्षक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत, त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊ. श्रीकांत यांनी असं म्हटलेलं आहे की कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख लोक हे उद्याच्या सभेला येतील. तुमच्याकडं जे असलेले इनपुट्स जे येत आहेत तुमच्याकडे ते काय आहेत? मुळातच त्या मैदानाची क्षमताच 15,000 आहे. नाही, आता महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे राज ठाकरे की ज्यांचं फक्त केवळ भाषण ऐकण्यासाठी गर्दी होते आणि ती गर्दी होणार अगदी होणार. म्हणजे आज जरी त्या मैदानाची क्षमता कमी असली तरी गर्दी होणार आणि ती ऐतिहासिक गर्दी मतदानामध्ये परिवर्तन करण्यात राज ठाकरेंना किती यश मिळेल त्यावरच त्यांचं पुढचं राजकीय कारकीर्द अवलंबून असतं. ठीक आहे. आपण प्रेक्षकांचे प्रश्न घेतोय म्हणून अविनाश जाधव यांनी एक मुद्दा टॅग केला आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये शिवसेनेची अडचण झाली असं ते म्हणतात. त्यांनी वेगळा शब्द वापरला, गेम वगैरे. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी मुंबई ठाणेनंतर थेट औरंगाबाद निवडलं, त्याचे जे जुने सगळे संदर्भ आहेत की बाळासाहेबांना ठाणे मुंबईनंतर जे यश मिळालं ते औरंगाबादमध्ये मिळालेलं आहे, आणि आत्ता जी इथल्या स्थानिक शिवसेनेमध्ये दिसत असलेली अस्वस्थता आहे त्याकडे पाहता ह्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेचीच अडचण झालेली आहे असं आहे? नाही, सत्ता काही गोष्टींवर तडजोड करून सत्ता त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यात भाजपला त्यांनी सोडलं. भाजपनी वेळ अशी आणली की शिवसेनेला दूर व्हावं लागलं त्यांच्यापासून. तर कट्टर किंवा आक्रमक हिंदुत्वाची जी लाईन होती ती टोन डाऊन ही शिवसेनेची झालेलीच आहे. त्यामुळे त्यांची थोडी अडचण झाली. पण आता राज ठाकरे ही जागा किती मिळवू शकतात हे आता पुढच्या काळामध्ये कळेल. सभेला गर्दी किती होते, तर गर्दी होणार. आणि ते 15,000ची कॅपॅसिटी नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला 2-2 लाख लोक त्या मैदानावर जमलेले आहेत. मात्र ते त्या स्वखर्चाने लोक यायचे आणि तेव्हा खुर्च्या नसायच्या आणि बाहेरसुद्धा लोक उभं राहून ऐकायचे. त्या काळात लाईव्ह टी व्हीवर भाषणं ही पाहायला मिळायची नाही, त्यामुळे सुद्धा गर्दी ही जास्त असायची. पण आज कुठलाही नेता पाहिला तर तेवढं मैदान पूर्ण भरण्याचं सामर्थ्य एक 2-3 नेत्यात असेल, त्यात राज ठाकरे. आणि सत्ता नसताना फक्त आपलं वक्तृत्व आणि विचारसरणी या जोरावर ते करू शकतात. सुहास, मला तुम्ही ॲक्टिव्ह जर्नलिस्ट आहेस म्हणून इथल्या शिवसेनेमध्ये काही वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे का? भलेही नेते जे बाहेर बोलत आहेत त्यांची भाषा अधिक आक्रमक असली
ते पुन्हा पुन्हा हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कॉर्नर करण्याचा काही प्रयत्न करू नका, आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत. पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये, स्थानिक पातळीवरच्या नेत्यामध्ये, फ्रंटलाईन वर्कर्समध्ये एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता आहे का, ही जी नवी भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे त्यामुळं? नव्या भूमिकेमुळे ही अस्वस्थता आहे का, तर त्याच्याविषयी शंका आहेत, परंतु अस्वस्थता कायम आहे त्यांच्यामध्ये. ती फार जुनी आहे, म्हणजे ती दोन नेत्यांमधली आहे. म्हणजे अगदी ती मराठा ओबीसी ह्या लेवलला येऊन पोचलेली असते, मग ती एकमेकांच्या कार्यक्रमाला न जाण्यापर्यंतची आहे. असे दोन शिवसेनेचे नेते आहेत की एकमेकांच्या कार्यालयातच जात नाहीत. म्हणजे अशा माणसं आम्ही बघितलेले आहेत की ते एकमेकांशी नीट बोलत नाहीत, एकमेकांविषयी नीट सांगत नाहीत. त्यांचं पक्ष आणि संघटन नावाची गोष्ट ही हळूहळू कोलमडते आहे किंवा कमी होते आहे हे दिसत होतं. पण तरीसुद्धा सावरून धरणाऱ्या त्याच्यातली जी 2-5 सेनेतली माणसं आहेत त्यांच्याकडे असणारं संघटन हे अजूनही मनसे किंवा अन्य कोणत्याही पक्षापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे राष्ट्रवादीचं असेल किंवा काँग्रेसचं असेल, फक्त औरंगाबादपुरतं जर करायचं झालं तर ते शिवसेनेचंच नेटवर्क तुलनेनं स्ट्रॉंग आहे. पण असं होणार नाही का? तुला आठवत असेल तर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर शिवसैनिक अक्षरशः पेटून उठले होते. मागच्या वेळेला ज्या द्वेषानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका लढवली तो शिवसेनेचा एक मूळ स्वभाव आहे. आता ज्या पद्धतीनं शिवसेनेला कॉर्नर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यातून खरं तर हा शिवसैनिक अधिक पेटून उठेल अशी शक्यता नाही आहे का? अशी पण शक्यता आहे, म्हणजे अगदीच ती असणार नाही अशातलं समजण्याचं काही कारण नाही. पण दुसरी गोष्ट हे की कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता पक्ष स्ट्रॉंग आहे. आता एकूण औरंगाबादचा विचार केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं संघटनच शून्य आहे. मग ती जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये भाजपला आता त्यांचं एकही स्टेटमेंट नाही आहे की राज ठाकरेची सभा व्हावी की नाही व्हावी, किती मोठी व्हावी, किती कमी व्हावी, हनुमान चालीसा चांगली की वाईट, राम मंदिराची इश्यूज काय आहेत, असं सुद्धा भाजपकडून काहीही म्हणलं जात नाही, कारण त्यांचं काम दुसरं कोणीतरी येऊन करून चाललंय. हे जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग दोन्ही पक्षांच्या बाजूनी चाललेलं आहे, तर हा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचा भाग आहे. त्याच्यामध्ये ही सभा होत्या आणि ह्या एकूण स्ट्रॅटेजीमध्ये जर आपण बघितलं मनसेची स्पेस भाषणांपुरतीची बऱ्यापैकी क्रिएट होताना दिसते, पण त्याचं संघटनांमध्ये रूपांतर करण्यासाठीचा जो कालावधी आहे तो फारच कमी आहे. तुला असं वाटतं की त्याचा भारतीय जनता पार्टीला कदाचित फायदा होईल? कदाचित, कारण कसं आहे आता ज्यावेळेस उमेदवाऱ्या दिल्या जातील आणि महापालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या उमेदवाऱ्या दिल्या जातील तेव्हा नाराजांचा एक गट कुठं ना कुठंतरी त्यांना स्वतःची स्पेस शोधायची म्हणून वेगवेगळ्या पक्षात जायला बघते. तेव्हा त्यांना आणखीन एक नवीन पार्टी किंवा पक्ष मिळालेला असेल की चला नाही बाबा आपण इकडून एकदा ट्राय करून बघू, ह्याही पक्षातून आपल्याला तिकीट मिळते की नाही. म्हणजे नाराज उमेदवारांना कॅप्चर करणे असा मनसेची दुसरी स्ट्रॅटजी कदाचित असू शकेल पुढच्या काळातली, ज्याच्या आधारे यांना निवडणुकांमध्ये खेळ करता येईल. परंतु निवडणुकींच्या मतदानाच्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये नाराज माणसांना जर टॅप नाही करता आलं तर नवीन माणसं घडवण्याचा कालावधी मात्र मनसेकडे अजिबात नाही आहे. सभेच्या जीवावर जेवढं होईल तेवढं होईल. मी या लाईव्हमध्ये 2 प्रयत्न करतोय. मी फक्त छोटे छोटे प्रश्न या पत्रकारांना यासाठी विचारतोय की माझा विश्वास आहे की पॅराशूटिंग करून कुठेतरी जाऊन तिथल्या जमिनी स्थितीचं विश्लेषण करण्यापेक्षा इथल्या मंडळींना ते अधिक बोलू दिलं पाहिजे. दुसरा जो आम्ही मुद्दा टॅग केलेला आहे की मनसेच्या दाव्याप्रमाणे उद्याची जी सभा आहे ती ऐतिहासिक ठरेल का, त्याचे 2 कॉन्टेक्स्ट आहेत. एक म्हणजे मुंबई आणि ठाण्यानंतर शिवसेनेला जे सगळ्यात मोठं यश मिळालं ते या औरंगाबाद शहरामध्ये मिळालं होतं आणि ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या त्या मैदानावरती ही सभा होते तिथे बाळासाहेब ठाकरे यांची खूप मोठी सभा झाली होती जेव्हा शिवसेनेला खूप चांगलं यश मिळालं तेव्हा. दुसरा राजकीय संदर्भ असा की शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जो प्रवेश केला तो प्रवेश राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादमध्ये केला आणि ते नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण त्याच्यामुळे मराठवाडा आणि औरंगाबाद परिसरामध्ये जी एक पॉलिटिकल स्पेस तयार झालेली होती ती स्पेस शिवसेनेनं भरून काढली आणि कदाचित त्याच कॉन्टेक्स्टमध्ये मनसे असं म्हणते की उद्याची जी आमची सभा आहे ती ऐतिहासिक ठरेल. पण मी जो सुहासला प्रश्न विचारला तो तुम्हालाही पुन्हा विचारेन की शिवसेनेचा मूळचा स्वभाव आहे असा की त्यांना कोणी डिवचलं तर त्यांचे कार्यकर्ते अधिक त्वेषाने, शिवसैनिक अधिक त्वेषाने पुढे येताना दिसतात. सेनेचा स्वभावच आक्रमकपणा आहे आणि तो आक्रमकपणा आपल्याला आत्ता मुंबईमध्ये दिसला तुम्हाला. तो खासदार नवनीत राणा असेल किंवा आमदार रवी राणा यांच्या
तर त्या दिशा मला असं वाटतं की तर पण हा आक्रमकपणा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेत त्यांनी सहभाग नोंदवला आहे, तो आक्रमकपणा त्यांनी कुठेतरी कमी झाला त्यांचा. आणि या कंटेस्टमध्ये मला असं वाटतं की आक्रमकपणा म्हणजे दाखवायचा असेल तर तो कुणाविरुद्ध दाखवायचा, हा एक आता शिवसेनेसमोर मोठा प्रश्न असेल. हे पूर्वी कसं होतं की थेट मुस्लिमांना त्यांना बोलता येत होतं, आता थेट मुस्लिम समाजाविरुद्ध त्यांना द्वंद्व करणं हे मला असं वाटतं की सत्तेत असताना हे फार शिवसेनेला अवघड जाणार आहे. ठीक आहे महाजन साहेब, अगदी ह्या आपल्या चर्चेतला शेवटचा मुद्दा मी तुमच्याकडनं घेईन. समजा राज ठाकरे यांची सभा मनसेला वाटतं तशी ऐतिहासिक ठरली तर याचे एकूणच मराठवाड्याच्या राजकारणावरती काय परिणाम होतील असं तुम्हाला वाटतं? राज ठाकरेंना जर मराठवाड्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे सभा चांगली झाली, तर मेसेज जाणार सगळीकडे. त्याचा परिणाम हा येत्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसू शकेल. जर त्यांचं मनसेचं आणि भाजपचं जर अलायन्स झालं कुठल्या कारणाने, तर शिवसेनेशी गाव पातळीवर संघर्ष करायला मग भाजप एकटी असणार नाही, तर मनसेची सुद्धा त्यांना मदत होऊ शकेल. आणि मनसेसुद्धा एकटं चाललेलं होतं, त्याऐवजी कुठल्या पक्षाबरोबर जर गेला तर त्यांचं संघटन जरा वेगाने वाढू शकेल. तर दोन्ही बाजूनी विन विन सिच्युएशन ही राज ठाकरेंसाठी आहे, जी 5 वर्षापूर्वी ते एकटे होते आणि आज ते कुठल्या तरी पक्षाच्या किंवा विचारांच्या जवळ गेलेले आहेत. तर राज ठाकरेंना त्याचा ॲडव्हान्टेज होईल. राज ठाकरेंना जेवढा ॲडव्हान्टेज होईल तेवढं शिवसेनेचं नुकसान त्यात आहे. मराठवाड्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये मला असं वाटतं की ही जर सभा ऐतिहासिक ठरली आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये जर मुस्लिम द्वेषाच्या वर भर दिला, म्हणजे त्याला पोलरायझेशन हा शब्द चांगल्या पद्धतीने वापरला. हो चालतं, म्हणजे त्याला म्हणजे आपण हिंदुत्वाची भूमिका त्यांनी आक्रमकपणे मांडली असं म्हणता येईल आपल्याला, तर मला असं वाटतं की निश्चित यश मिळेल त्यांना. आणि मराठवाडा असा म्हणजे मराठवाडा अशी स्पेस आहे की नवीन नवीन काही म्हणतात ना, म्हणजे नव हिंदुत्ववाद असेल किंवा आक्रमक हिंदुत्ववाद हा कायम स्वीकारलेला आहे, कायम मराठवाड्याने स्वीकारलेला आहे. म्हणजे तो सेना भाजपनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की ही स्पेस जी निर्माण केलेली आहे आक्रमक हिंदुत्ववादाची, ती थोड्याफार का होईना शिवसेनेने गमावली असल्यामुळे ती स्पेस घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आणि त्यात मला असं वाटतं की ते यशस्वी ठरणार. पण त्यासाठी त्यांना त्यांचं पक्ष संघटन मजबूत करावं लागेल. आज त्यांच्याकडे पक्ष संघटन शून्य आहे. राईट. एक वर्षभरानंतर स्वतंत्र भारतामध्ये सहभागी झालेला हा भूभाग असल्यामुळं आणि इथे निजामाचे राजवट असल्यामुळं इथे विभाजनवादी राजकारणाला कायमच वाव मिळालेला आहे. सुहास, हेही माहिती आहे आपल्याला की औरंगाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, ह्या जिल्ह्यामध्ये 2 धर्मामधला जो संघर्ष आहे तो नेहमी राजकीय पातळीवरती राहिलेला आहे. उद्याच्या सभेनंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा काही पॉलिटिकल चेंजेस आपल्याला संभावित अशा अर्थाने बघायला मिळतील. तशी शक्यता आहे पण आणि नाही पण, असं दोन्ही अर्थाने त्याला बघायला लागेल. कारण त्यांचे मुद्दे फक्त ह्या 2 म्हणजे आत्तापर्यंत जे समोर आलेले जे आहेत ते हनुमान चालीसा आणि भोंगे ह्या 2 मुद्द्याला धरून जर ते अधिक पण मोठा मुद्दा तर हिंदुत्वाचाच आहे. हिंदुत्वाचा जर मोठा मुद्दा जरी घेऊन येत असतील तर म्हणजे तुम्ही हैदराबादच्या महापालिकेच्या निवडणुकीबरोबर परत एकदा कम्पेअर करून बघूयात. म्हणजे हैदराबादच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आक्रमकपणे MIMच्या विरोधात भाजप उतरलेले होते. आता भाजपला हीच गोष्ट इथे करता येणं शक्य होतं का? तर नव्हतं शक्य. कारण सेनेचा तुलनेनं पूर्वीचा आक्रमक चेहरा औरंगाबादमधल्या भाजपला किती पुढे नेता येईल ह्याच्याविषयीच्या शंका होत्या. निमित्तानं राज ठाकरे ही भूमिका घेऊन पुढे येत आहेत, तर ती थोडीशी पुढे जाताना दिसेल. पण ह्याचे जे इम्पॅक्ट असतील ते निश्चितपणे मराठवाड्यातल्या काही मतदारसंघामध्ये आणि काही परभणीमध्ये आहेत किंवा उस्मानाबादमध्ये आहेत का आणखी छोट्या छोट्या म्हणजे अहमदपूरसारख्या उदगीरसारख्या भागामध्ये इथे पण थोड्याफार लेवलला हे दिसू शकते. बीडसारख्या शहरामध्ये गेल्या वेळेस आपण MIMच्या निमित्ताने ते बघितलेलं होतं की ह्याचं कन्सॉलिडेशन त्या निमित्ताने करून घेणं हे नक्की मराठवाड्यामध्ये होऊ शकतं. थँक्यू. मी तुमच्या तिघांचंही मी आभार मानतो. मधल्या वेळेमध्ये आज मी माझं वैयक्तिक कुठलंही विश्लेषण केलेलं नाही आहे. प्रेक्षकांनी ही गोष्ट नोट केली असेल. माझा प्रयत्न असा असेल की उद्याची सभा झाल्यानंतर
श्री राज ठाकरे हे मराठवाड्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये काही नवीन मुद्दे घेऊन येतात का? कारण त्यांना त्यांच्या सभेच्यासाठी परवानगी देत असताना ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या अटी त्यांनी दुसरी सभा घेतल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मस्जिदी आणि मंदिरावरचे सुद्धा जे लाऊडस्पीकर्स भोंगे उतरवले गेले त्याचा मनसेकडनं करण्यात आलेला पुढे करण्यात आलेला मुद्दा, सत्ताधारी पक्षाकडनं विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडनं राज ठाकरे यांच्या भूमिकेला प्रतिवाद करण्याचे सुरू असलेले प्रयत्न, शिवसेनेकडनं आजच सकाळी मनसेच्या प्रत्येक गोष्टीला किंवा भारतीय जनता पार्टीने कुठलाही मुद्दा मांडला तर त्याला अधिक आक्रमकपणे तुम्ही प्रतिवाद करा असे सुटलेले आदेश, श्री संजय राऊत यांनी आज सकाळपासून आणि खरं तर गेल्या 2 आठवड्यापासून राज ठाकरे यांच्यावरती जे शाब्दिक बाण सोडलेले हे सगळे आपण उद्या राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर मधल्या ओळीमध्ये अधिक क्रिटिकल या सगळ्या राज ठाकरे यांच्या भूमिकेचं विश्लेषण करू. तुर्तास आपण थांबूया इथे. तुम्हाला आमचा हा जो मधल्या ओळीतला विश्लेषणाचा प्रयत्न सध्या सुरू आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. माझं आणि ABP माझाचं जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. खूप सारे प्रश्न आणि मुद्दे प्रेक्षकांनी इथे टाकलेले आहेत, पण वेळेअभावी ऑलरेडी आता आपण 41 मिनिट आपली ही चर्चा झालेली आहे. वेळेअभावी आपण ते मुद्दे घेतलेले नाहीत, पण उद्या पुन्हा अशाच काही मंडळींना इनफॅक्ट यांनाच उद्या घेऊन तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करूया. तुर्तास थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.